मला पहिल्यांदा असं काही पेपरमध्ये माझे कुठेतरी लागले. दॅट्स इट. मग ह्या बर्बाद पैशांचं करायचं काय? 150ला काहीतरी पडलेलं आहे, त्याच रेंजमध्ये आहे. तर खूप दिवसापासूनची इच्छा होती की यूट्यूबवरती लॉंग व्हिडिओ टाकायचा, पण ते एडिटिंग वगैरे मला करायला बोर वाटतं लॉंग व्हिडिओचा. पण आता आपण मनावरती घेतलेलं आहे आणि प्रत्येक संडेला आपण एक तरी व्हिडिओ टाकायचा असं माझ्या मनात आहे. तर माझी एक्झाम वगैरे पण आहे, तर त्याच्यातनं बघू आपण, आपल्याला टाइम भेटलं तर करू, आणि जर नाहीच भेटलं आणि मी काय पोस्टच नाही केलं तर समजून जा पेपरमध्ये माझे कुठेतरी लागले. दॅट्स इट. तर मग एवढं सगळं परवा दिवशी मी गेले होते भाजी आणायला मार्केटला, पण ते भाजी सोडून आपण दुसरं काय भरपूर काय काय घेऊन आलेलं आहे. आणि ती गोष्ट म्हणजे 3-4 टॉप आणलेत, 3 आणलेत, 2 कानातले वगैरे आणले आणि बाकीच्या गोष्टी पण आणल्या. कारण की मी बिन लग्नाचा संसार करते म्हणून मी भाजी आणायला गेले होते, कारण की मला बनवून खायला लागतं, कारण की मी रूमवरती राहते, अशातली गोष्ट आहे. तर मग ते बनवून खावं लागतं म्हणून मग आपण मार्केटला गेलो होतो भाजी आणायला, पण आपण दुसरंच काय काय भरपूर काय काय घेऊन आलेलं आहे. खायच्या गोष्टी पाण्यात गेलेल्या आहेत. तर जे आपण 500-700 रुपये घालवले आहेत त्याचा थोडासा रिव्ह्यू द्या मला की कसं दिसतंय कसं नाही दिसत आहे. तर मग पहिल्यांदा दाखवते हे आणलेले कानातले, ते थोडंसं डिसेंट मॅच्युअर पोरगीसारखं दिसतंय आणि 20 रुपयांचे काहीतरी आहेत. हे मॅच्युअर पोरगीसारखं आहे आणि हे बघून हसायचं नाही, हे बालिश पोरींसारखं आहे, पण दॅट्स ओके, कारण की मला आवडलं होतं. तर मग आवडलेल्या गोष्टी घ्यायला, एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानायला माझ्याकडून शिकायचं आणि प्राऊड टू बी माय सेल्फ. आणि हे जाम क्यूट आहे, मी कशावरती तरी वेअर करेन. असं पिंक घातल्यानंतर त्याच्यावरती छान वाटेल असं माझ्या डोक्यात तरी आहे, पण ते छान नाही वाटलं तर मग आपला पैसा बर्बाद आहे, ते इग्नोर करा. मग ह्या बर्बाद पैशांचं करायचं काय असं तुमच्या पण डोक्यात असेल, कारण की मला आवडलंय तर आवडलेल्या गोष्टींचा आपण जास्त लोड नाही घेत. तर मग पहिल्यांदा दाखवते हा टॉप. हा मी वेअर नाही करून दाखवणार, कारण की जर मी वेअर केला तर मग मला घराच्या बाहेर जावं लागेल. तर हा आपण रूमवरती घालायला आणलेला आहे. तर असे क्रॉप स्लीवचे टॉप टी शर्ट मला जाम आवडतात आणि मी घरी मोस्टली असेच वेअर करते बऱ्यापैकी, कारण की मला पहिल्यापासून आवडतात आणि मी लहान होते तेव्हापासून पप्पांनी सवय लावलेली आहे. तर असे ह्या टाईपमध्ये मला घरी वेअर करायला जाम आवडतात, जे की टी शर्टचे पण क्रॉप स्लीव्ज असतात. तर हा आणलेला आहे आणि ह्याला पॅडेड आहे हा, आणि हा समथिंग आपल्याला 200 रुपीजला पडलेला आहे का 150ला काहीतरी पडलेला आहे, त्याच रेंजमध्ये आहे. तर मग मी असा हा रूमवरती वेअर करायला आणलाय, जो की एकदम क्यूट वाटतो, जी की मी आहे. ओके. आणि नंतर आपण हे 2 वेअर करून बघूया कसे दिसतात आहे. पहिला हा की हा, इंकी का पंकी हा दाखवते. तर कसा दिसतोय हा, तर असं एकदम क्यूट, काय बोलायचं ह्याला, हे बघा, हे जाम क्यूट वाटतं मला, असं प्रेमात पडले मी ह्या टॉपच्या, आणि मी पण ह्याच्यामध्ये क्यूट दिसते. तर मग हा समथिंग 250, 250 रुपयाचा काहीतरी आहे. तर 300 रुपीज काहीतरी दिले मी त्याला, आणि पण मला हा जाम आवडलाय आणि मी ह्याच्यामध्ये एकदम अशी वाटतीये. तर तुम्हाला कसं वाटतंय सांगा. आणि ह्याचं फॅब्रिक पण मस्त आहे एकदम असं, आणि आपण घेतलेलं आहे काहीतरी. मला पहिल्यांदा असं काहीतरी मम्मी मला कायम ओरडत असते, कारण की तुझी चॉईस कधीच चांगली नाही आहे, पण ही चॉईस मला वाटते माझी चांगली आहे, जो की मला जाम आवडला आहे आणि भारी दिसतो. आणि मम्मीला आमच्या क्रॉप कपडे अजिबात आवडत नाहीत, त्याच्यामुळे आपल्याला फुल वेअर करायला लागतात आणि आपण फुलच वेअर करतो. तर मग हा असा घेतलेला आहे, जो की क्यूट वाटतोय. नंतर आपण वेअर करणार आहे हा तर माझा जाम फेवरेट आहे, हा पण फेवरेट आहे, हा पण फेवरेट आहे. लास्ट बट नॉट द लीस्ट,
लुक ॲट असं गरमी आहे आणि हा इतका सुंदर असा कॉटनचे कपडे मला बेकार आवडतात, बेकार. आणि हा असा कॉटनचा असा एकदम क्यूट असा टॉप मला भेटलेला आहे आणि जो की माझ्या मम्मीला पण आवडेल असा वाला. आणि हा पण 250चा आहे, म्हणजे 250चा आहे. तर मग रेट करा जे की 2 टॉप मी दाखवले ते कशी आहेत. हा पण माझा फेवरेटच आहे, तो पण माझा फेवरेटच आहे. आणि पहिल्यांदा मला असं झालं की जे मी घेतलेले कपडे मला आवडले, कारण मी ज्यावेळेस कपडे घेते ते कपडे मला कधीच आवडत नाही, कधीच. तर काहीतरी स्पेशल ओकेजन असेल त्यावेळेस आपण वेअर करूच. पण मी तुम्हाला आधी दाखवलेलंच आहे की आपण हे घेतलंय. तर मग हां, मिडल क्लास लोकांचं हेच असतं की आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खुश होतो. की मला त्याच गोष्टी बेकार आवडतात, जाम आवडतात आणि मी खुश आहे ह्या गोष्टींमध्येच. आणि म्हणून मला असे कपडे बिपडे घेतले की मला असं झालं ना की मला काही करमत नाही आहे किंवा काय होत नाही आहे. त्या दिवशी मी भाजी आणायला गेलेली, पण त्या मुमेंटला मला असं वाटलं की आपण थोडीफार शॉपिंग पण करू, काय भेटतंय का बघू. तर त्या गोष्टींमध्ये मी गेले आणि मी घेतलं एवढं सगळं. तर मग आवडलं, मला सॅटिस्फाय वाटतंय की मी घेतलेल्या गोष्टी. तर चलो बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये की असा कोणता नेक्स्ट व्हिडिओ बघू आता काय बनतंय, एखादा ब्लॉग बनतोय का काय बनतंय, कारण की आपण घरी तर नाही आहे. तर घरी गेल्यानंतर घरचं बनवू. तर चलो बाय बाय.